आता त्या राणीला मुलगा झाला, सगळे आनंदी झाले, राजा आनंदी झाला. परंतु सौती मात्र तसा आळ आहे तसा त्या काळात सुद्धा सौती मात्र हा होता. त्या सौती मात्रामुळं बाकीच्या राणांना ती गोष्ट रुचली नाही. त्यांना असूया निर्माण झाली की हिला एक केलाच मुलगा आणि आपल्याला मुलगा नाही. त्यामुळे त्यांनी दासीच्या मरण घेऊन त्या मुलाला ठार मारून टाकलं आणि मुलगा मरण पावतो. मरण पावल्यावर राजाला अतिशय दुःख होतं आणि राजा पुन्हा अंगारा यांच्याकडे जातो, प्रार्थना करतो की तुम्ही मुलगा दिला. ज्यावेळेस मुलगा दिला त्याच वेळेस राजाने सांगितलं होतं त्याला की आपलं ऋषीने राजाला सांगितलं होतं की मी मुलगा तुला देतोय, पण तुला आनंद पण होईल आणि दुःख, म्हणजे घडणारच होती घटना. आणि ती घटना त्याप्रमाणे घडली. मग नारद मुनी राजाकडे गेले आणि राजाला सांगू लागले की अरे राजा, हे जीवन आज आहे उद्या नाही, हे कधी ना कधी संपणार आहे. तू मुलाचं दुःख का करतो? अनेक जन्म झाले, आपले झाले, दुसऱ्यांचे झाले. हे जीवन म्हणजे एक प्रवास आहे. जसं आपण बसमध्ये बसलो, पुण्यावर बसलो, मध्ये नगर लागतं, त्याचं स्टेशन आलं तो उतरतो, राहुरी लागली राहुरीवाला उतरतो. मग आता त्या प्रवासामध्ये पुढं मानवाला जाणारा असतो, नाशिकला जाणारा असतो, पुढे जाणारा माणूस आपल्या बरोबर असतो. पण थोडीशा वेळेमध्ये आपली इतकी मैत्री होती, तो चांगला असेल तर. नाहीतर काही जण एक शब्दही बोलत नाही, काही जण जागेवर कटकरी करतात. पण एक लक्षात घ्यायचंय की आपला मुक्काम कटकरी येणार आहे. मुक्काम म्हणतो त्याला आपण स्टॉप म्हणतो. हा स्टॉप पुढं दुसऱ्याचा येणार. हे प्रत्येकाने जर विचार केला तर आपल्या जीवनाच्या या प्रवासामध्ये सुद्धा आपण एकमेकाशी वैर भाव ठेवणार नाही आणि हा आपण नाही ठेवला पाहिजे. थोडासा विषय 100 वर्ष म्हणजे काही फार विषय नाही आहे. तर याच्यामध्ये प्रत्येकाशी प्रेमाने वागा. इथून आजपर्यंत भागवत पाहिला तर सूर्यवंश, चंद्रवंश, इतका मोठा, इतके मोठमोठे राम कृष्ण आणि यांचे सगळे वंश सगळे मरण पावले. पृथ्वी आहे तिकडे आहे, म्हणजे हे सगळं संपतं. आपल्याला तर 100 वर्ष आयुष्य, यात काही घेऊन जाऊ शकत नाही. मग कशा करतात द्वेष, मत्सर एकमेकाशी करायचा, ते याच्यातून आपण